की 1 वर्षानंतर जो 1 वर्षापूर्वी जो परफॉर्मन्स होता तो तसाच आहे का, आणि गाडीची फिटिंग क्वालिटीमध्ये काही फरक पडलाय का? म्हणजे बाकीचं सगळं जे आहे तर सरांनी गाडी आता जे आपल्याकडे फिटिंग झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या म्हणजे 10,000 किलोमीटर चालली होती गाडी त्यावेळेस, आणि आपल्याकडे फिटिंग झाल्यानंतर त्यांनी शोरूम मध्ये वगैरे बऱ्याच वेळा त्यांची सर्व्हिसिंग झाली आहे, काही आतापर्यंत त्यांना प्रॉब्लेम नाही आला. आणि तो शोरूमचा जो किस्सा होता तुम्ही मागाशी मला सांगितला होता, किंवा आपली जे आणखीन एक कस्टमर आले तो शोरूमला त्यांनी ते कसं कन्वर्ट करून बघत. तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आहे ती आज गाडी आपण बघणार आहोत. आपण नेहमी आपल्याकडे गाडी फिटिंग झाल्यानंतर फिटिंग क्वालिटी, गाडीचा परफॉर्मन्स वगैरे दाखवत असतो. पण आज जी गाडी आली आपल्याकडे ती साधारण 1 वर्षापूर्वी जुलैमध्ये फिट केली होती. तर आता आम्ही 1 वर्ष व्हायचंय, म्हणजे थोडंफार 2 महिने, अजून 10 महिने झाले गाडीला. आणि गाडी साधारण 10,000 किलोमीटर रनिंग झालंय, 1 वर्ष झालंय गाडीला साधारण. आणि तिचं आपण सरांकडे जाणून घेऊ की 1 वर्षानंतर जो 1 वर्षापूर्वी जो परफॉर्मन्स होता तो तसाच आहे का, आणि गाडीची फिटिंग क्वालिटीमध्ये काही फरक पडलाय का, म्हणजे बाकीचं सगळं जे आहे तसंच आहे का. तर आपण ते सरांकडे जाणून घेऊ. तर गाडी 2023चं मॉडेल आहे, टाटा पंच आहे 2023ची, आणि गाडीचे BS6 फेज 2 आहे. सर जे आहेत गाडीचे ओनर आपल्या बरोबर आहेत, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की कसं काय परफॉर्मन्स, मायलेज वगैरे काय आहे ते. त्याचा एक थोडासा आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना एक थोडासा हे द्या, कसं काय वाटतं. नाही, परफॉर्मन्स मध्ये सेम आहे, म्हणजे काही फरक नाहीये. जो पेट्रोल मध्ये भेटतो ना तोच सीएनजी मध्ये आहे, म्हणजे काही डिफरन्सच वाटत नाहीये. घाटामध्ये पण मी चालवतो, आता आमच्याकडे मी लोणावळ्यावरून आलेलो आहे. लोणावळ्यावरून जेव्हा खंडाळा घाट लागतो त्याच्यामध्ये एकदम म्हणजे मी घाटामध्ये पण आहे ना एकदम सीएनजी मध्ये चालवतोय, पण कधी त्याच्यामध्ये ना थोडा पण डिफरन्स वाटत नाहीये. मी आता जरी मी 5 माणसं बसून गाडी म्हणजे जे माझे साडू आहेत त्यांना म्हटलं ते एकदा प्रयत्न करू आपण, बाहेरनं सीएनजी बसवलेली आहे कशी फिटिंग, तर म्हटलं एकदा चेक करू आपण कशी चालते. तर एकदम म्हणजे त्यांना बसून सुद्धा, त्यांनी साईडला बसले होते तरी सुद्धा त्यांना पाहून पण ते वाटलं की गाडी पेट्रोलवरती चालते, एवढा काही डिफरन्स नाहीये. आणि शोरूम मध्ये बऱ्याच वेळा सर्व्हिसिंग वगैरे झाली, सर्व्हिसिंग झाली शोरूम मध्ये सर्व्हिस. सरांनी गाडी आता जे आपल्याकडे फिटिंग झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या म्हणजे 10,000 किलोमीटर चालली होती गाडी त्यावेळेस, आणि आपल्याकडे फिटिंग झाल्यानंतर त्यांनी शोरूम मध्ये वगैरे बऱ्याच वेळा त्यांची सर्व्हिसिंग झाली आहे, काही आतापर्यंत त्यांना प्रॉब्लेम नाही आला. आणि तो शोरूमचा जो किस्सा होता तुम्ही मागाशी मला सांगितला होता, किंवा आपली जे आणखीन एक कस्टमर आले तो शोरूमला त्यांनी ते कसं कन्वर्ट करून बघत. हा, सर्व्हिस ऍडवायझर आहे, त्यांनी आहे ना म्हणजे ते आपलं कूलंट चेक केलं तर गाडी 13 ते 14 किलोमीटर ते म्हणले चालवावं लागते, चेकिंग गाडी गरम होत नाही म्हणून. मग त्यांनी आहे ना सीएनजी वरती पण पाहिलेट चेक करून, आणि पेट्रोल वरती पण त्यांना आहे ना काही डिफरन्सच वाटलं नाही. त्यांनी उलट मला विचारलं की तुम्ही सीएनजी कुठे गेलेली, त्यांना विचारलं. ते म्हटले का मला त्यांचे मित्र आहेत, तर ते म्हणले त्यांना करायची आहे, तर म्हटले काही डिफरन्सच वाटत नाही, एवढी मस्त म्हणजे मस्त एकदम. आणि मला त्यांची क्वालिटी पण मस्त आवडली, त्यांची क्वालिटी सीएनजी वाले. त्यांनी उलट मला सांगितलं, मी उघडलं तर ते म्हणले आफ्टर मार्केट सीएनजी एवढी क्वालिटी मस्त कुठंच पाहिली नाही. हे स्वतः तेच मी बोलण्यापेक्षा तेच स्वतः मला बोलले. हा फरक आहे. म्हणजे आता आपण बऱ्याच लोकांचा आपल्याकडे असे कमेंट होत होते किंवा फोन येत होते की सर तुम्ही गाड्यांची फिटिंग झाल्यानंतर तर दाखवता, पण गाड्यांचे थोड्या दिवसानंतर चालवल्यानंतर वगैरे काय एक्सपिरियन्स आहे, की वर्षानंतर 2 वर्षानंतर काय फरक पडतो का. तर आपल्याकडे कस्टमर तसे खूप कमी येतात, रिपीट कस्टमर आपल्याकडे जवळजवळ नाहीच आहे. पण सर कधीतरी असं आलं कोणी तर आपण त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आपण गाडीचं ते सगळं चेक वगैरे केलंय, गाडीमध्ये काय प्रॉब्लेम